नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊया की काचबिंदूच्या आजारासाठी जे आम्ही ड्रॉप्स प्रिस्क्राईब करतो तुम्हाला, ज्याच्यामुळे डोळ्याचं प्रेशर कमी होत असतं, तर ह्याचे काही साईड इफेक्ट्स असतात का? आणि ते वापरताना आपण कोणती काळजी घेतल्यानं हे साईड इफेक्ट कमी होऊ शकतात? काचबिंदूच्या आजारासाठी आता बरेचसे औषधं किंवा बरेचसे औषधाचे प्रकार उपलब्ध झालेले आहेत आणि प्रत्येक औषधाच्या प्रकाराचा काही स्पेसिफिक साईड इफेक्ट असू शकतो. परंतु जे कॉमनली यूज ड्रॉप्स आहेत त्याचे मी साईड इफेक्ट्स इथे सांगणार आहे. पहिला एक कॉमनली यूज होणारा ड्रॉप, याला आम्ही बीटा ब्लॉकर म्हणतो. कॉमन याच्यामध्ये जे औषध असतं ते टिमोलॉल नावाचं औषध असतं, जे तुम्ही औषधाच्या बाटलीवर जे केमिकलचं नाव असतं ते तुम्ही वाचू शकता. या बीटा ब्लॉकर ड्रॉप्सचा प्रामुख्याने साईड इफेक्ट असतो तो आपल्या श्वासनलिकेवर. त्यामुळे ज्यांना दम्याचा त्रास आहे किंवा अस्थमॅटिक टेंडन्सी आहे त्यांना आम्ही शक्यतो हा ड्रॉप देत नाही. कारण या ड्रॉपचं ज्यावेळी आपण ड्रॉप डोळ्यात घालतो त्यानंतर शरीरात जर त्याचं थोडंसं ॲब्सॉर्प्शन झालं तर त्यामुळे ज्यांचे श्वासनलिका जास्त रिॲक्टिव्ह असतात त्यांना अस्थमा होऊ शकतो किंवा दम्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून इतर याचे जे साईड इफेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये शरीरातलं जो हृदय आहे त्याचा हार्ट रेट कमी होणं किंवा शरीराचं जे शुगर आहे ते कमी झालेलं लक्षात न येणं, त्याचप्रमाणे काही वेळा ॲलर्जी तयार होणं, अशा प्रकारचे साईड इफेक्टसुद्धा याचे असू शकतात. परंतु हे तुलनेनं खूप कमी असतात. आता जो आपण ड्रॉप घालतोय त्याचा शरीरावर जर परिणाम व्हायचा नसेल तर त्यासाठी करण्यासाठी अतिशय सिंपल असे 2 उपाय आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे ज्यावेळी आपण काचबिंदूचा ड्रॉप डोळ्यात घालतो तर त्यानंतर पुढचे 2 ते 5 मिनटं डोळे पूर्ण मिटून ठेवा, उघडझाप करणं टाळा. हे मिटून ठेवल्यानं काय होतं की आपण जनरली ज्यावेळी उघडझाप डोळ्याची करतो त्यावेळी डोळ्यातलं पाणी हे आपल्या नाकावाटे बाहेर जात असतं. ज्यावेळी आपण डोळे मिटून ठेवतो त्यावेळी ही प्रोसेस होत नाही आणि त्यामुळे डोळ्यात जर एक्स्ट्रा ड्रॉप असेल, एक्सेस ड्रॉप असेल तर तो बाहेर निघून जातो आणि तो नाकावाटे शरीरात ॲब्सॉर्ब होत नाही. तर हा एक सिंपल उपाय आहे. याच्यामुळे आणखी एक फायदा होतो की डोळा मिटून ठेवल्यामुळे या पुढच्या 2 ते 5 मिनटामध्ये हे औषध चांगलं डोळ्यामध्ये ॲब्सॉर्ब होतं बुबुळाच्या थ्रू आणि त्यामुळे त्याचा इफेक्टसुद्धा व्यवस्थित होतो. दुसरा एक पर्याय, ज्यांना असं करूनसुद्धा जर समजा त्रास वाटत असेल तर ड्रॉप घातल्यानंतर आपल्या नाकाच्या बाजूचा जो रस्ता आहे त्याच्यावर हलकासा 2 बोटांनी दाब देऊन ठेवावा आणि 2 मिनटापर्यंत असं हलकंसं दाबून ठेवावं. याच्यामुळे सुद्धा जो डोळ्यातून नाकात जाणारा जो रस्ता आहे तो आपण बंद करत असतो आणि त्यामुळे शरीरात याचं ॲब्सॉर्प्शन होणं हे थांबतं. हे तुम्हाला लक्षात आलं असेल की अशा प्रकारे जरी काही ड्रॉप्सना मायनर साईड इफेक्ट्स असतील तरी आपण हे प्रमाण त्याचं कमी करू शकतो. दुसरा जो प्रकार औषधाचा वापरतो त्याला मी प्रोस्टाग्लॅंडिन ॲनालॉग म्हणतो. या ॲनालॉगचे विविध औषधं उपलब्ध आहेत. बऱ्याचदा या ड्रॉपच्या शेवटी प्रॉस्ट असं लिहिलं असतं, म्हणजे लॅटनोप्रॉस्ट, बायमॅटोप्रॉस्ट अशा प्रकारे. तर हे जे ड्रॉप्सचा जो वर्ग आहे त्याचा एक कॉमन साईड इफेक्ट्स जो जाणवतो आम्हाला तो म्हणजे हा ड्रॉप घातल्यानंतर डोळ्याला लालसरपणा येतो आणि याचं कारण असतं की ह्या ड्रॉप्समुळे ज्या डोळ्यातल्या रक्तवाहिन्या असतात बारीक त्या थोड्याशा डायलेट होतात आणि त्यामुळे तो रेडनेस दिसतो. म्हणून हा ड्रॉप शक्यतो रात्री आम्ही घालायला सांगतो, जेणेकरून जरी डोळा लालसर झाला तरी आपल्याला सोशली कोणी असं बघून सांगत नाही की डोळा लाल वाटतं. त्यामुळे हा ड्रॉप शक्यतो रात्रीच वापरावा. याचा अजून एक साईड इफेक्ट आहे जो कंटिन्युअस त्याच्या यूजमुळे जाणवतो, तो म्हणजे डोळ्याचे जे लॅशेस आहेत, पापणीचे केस आहेत, ते लांब होतात आणि अधिक दाट होतात आणि त्यामुळे बऱ्याचदा असं वाटू लागतं की जसं काही डोळ्याला आपण काजळ घातलेलं आहे. तर हा एक पिगमेंटेशन याला म्हणतो, हा एक त्याचा एक साईड इफेक्ट असतो. आणि हेच ड्रॉप जर तुमचे सतत स्किनवर जात असतील, सतत त्वचेवर जात असतील ड्रॉप घातल्यानंतर, तर त्या पापणीच्या खालच्या त्वचेलासुद्धा डार्क पिगमेंटेशन येऊ शकतं. काही लोक ह्या सिमिलर ड्रॉपचा वापर पापणीचे केस अधिक लांब करायला सुद्धा वापरतात. म्हणजे हे कॉस्मेटिक यूजमध्ये सुद्धा हा ड्रॉपचा वापर होऊ शकतो. अर्थात आम्ही तो डोळ्याच्या दृष्टीनं तसा करत नाही. आता हे जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर याच्यासाठी सुद्धा सिंपल उपाय आहे की ड्रॉप घातल्यानंतर जो डोळा मिटून घ्या आणि जो काही एक्सेस ड्रॉप बाहेर आलेला आहे तो कापसानं पूर्ण टिपून काढा, पुसून टाका
आणि ह्याच्यामुळे हे पिगमेंटेशन डोळ्याच्या भोवती व्हायचे चान्सेस कमी होतात. या प्रोस्टॅग्लॅंडिन ड्रॉपमुळं काही वेळा ॲलर्जी होण्याची सुद्धा शक्यता असते आणि त्याचप्रमाणे मी सांगितलं तसं डोळ्याला थोडासा रेडनेस हा कायम राहण्याची शक्यता असते. याच्यात एक तिसरा ड्रॉपचा प्रकार आहे, त्याला आम्ही ब्रायमोनिडिन असं म्हणतो किंवा अल्फा ॲगोनिस्ट म्हणतो. ह्या ड्रॉपच्या प्रकारामध्ये डोळ्याला थोडासा रेडनेस येण्याची शक्यता असतेच, तसंच थोडीशी झोप येण्याची, खास करून ज्यांचं वय जास्त आहे त्यांना थोडंसं झोप आल्यासारखे वाटणं किंवा डिझीनेस वाटणं असं होऊ शकतं. त्याचप्रमाणे या ड्रॉपला 10 ते 15% लोकांना काही वेळा ॲलर्जिक सिम्पटम्स, ॲलर्जीमध्ये काय होतं, डोळा खाजवावा लागतो सारखा, इचिंग होतं आणि सतत चोळल्यामुळे डोळ्यातून पाणी यायला लागतं आणि डोळा लाल राहतो. तर असं जर ॲलर्जी तुम्हाला या कुठल्याही ड्रॉपमुळे जाणवत असेल तर नक्की लगेच तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवा. कदाचित आपला ड्रॉप बदलण्याची गरज असू शकते. या ब्रायमोनिडिन ड्रॉपमुळे सुद्धा जे शरीरावर साईड इफेक्ट्स होत आहेत ते थांबवण्यासाठी मी मगाशी सांगितले तसेच जर उपाय केले, म्हणजे डोळे मिटून ठेवले 2 ते 5 मिनटं किंवा दाबून ठेवलं नाकाच्या बाजूला, तर याचे बाकीचे साईड इफेक्ट्स तुमचे कमी होऊन जातील. आणखी एक ड्रॉप आहे, त्याला आम्ही डॉर्झोलामाइड म्हणतो किंवा कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर्स. ही जी औषध आहे त्याचा शेवटी झोलामाइड, ब्रिंझोलामाइड, डॉर्झोलामाइड अशा नावाचे ड्रॉप्स असतात हे. आणि त्याचा एक कॉमन साईड इफेक्ट असतो ते म्हणजे आपल्या घशाला कडवट लागणे. तर हे सुद्धा आपण सांगितलेल्या उपायानंतर म्हणजे डोळा मिटून ठेवणे आणि प्रेस करून ठेवणं याच्यामुळे हा जो त्रास असतो तो कमी होऊ शकतो. याशिवाय सुद्धा बरेच अजून नवीन ड्रॉप्स उपलब्ध झालेले आहेत, तर त्याच्याविषयीची माहिती तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकता. हे काचबिंदूचे ड्रॉप्स आपल्याला माहिती आहे की बराच काळ चालू ठेवावे लागतात. ज्याप्रमाणे आपण ब्लड प्रेशरची औषधं घेतो किंवा शुगरची औषधं घेतो जी बराच काळ किंवा लाईफ लाँग चालू ठेवावी लागतात, त्याचप्रमाणे काचबिंदूची औषधंसुद्धा बराच काळ चालू ठेवावी लागतात. आणि त्यामुळे बराच काळ ज्यावेळी आपण हे ड्रॉप्स वापरतो तर त्याच्यामुळे डोळ्याला ड्रायनेस येणं ही एक कॉमन समस्या झालेली आहे. यासाठी शक्यतो आम्ही आजकाल प्रिझर्वेटिव्ह फ्री ड्रॉप्सचा वापर करतो. परंतु असे ड्रॉप्स घालूनसुद्धा ज्यावेळी आपण वारंवार त्यांचा यूज करतो तर त्यानंतर डोळ्याच्या कोरडेपणाची समस्या बऱ्याच रुग्णांना जाणवते. अर्थात या कोरडेपणासाठी आपण काही ड्रॉप्स देऊन ते कंट्रोल करू शकतो. तसंच इतर लाईफस्टाईल रिलेटेड गोष्टी ज्याच्यामुळे आपला ड्रायनेस वाढतो आहे, जसं स्क्रीनचा एक्सेस यूज, झोप कमी असणं, याच्यावर जर तुम्ही कंट्रोल केला तर हा ड्रायनेसचं प्रमाण कमी होऊ शकतं. काही वेळा या ड्रॉप्सचा मुळे जर अतिशय जास्त साईड इफेक्ट्स होत असतील किंवा त्याच्यामुळे ॲलर्जी जास्त प्रमाणात होती आहे किंवा ड्रायनेस जास्त होतो आहे, तर अशावेळी आम्ही ड्रॉप्सच्या ऐवजी लेझरचा किंवा सर्जरीचा सल्लासुद्धा देतो. याच्यामध्ये लेझरसुद्धा आजकाल विविध उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये ज्याला आम्ही सब थ्रेशोल्ड लेझर म्हणतो किंवा सब सायक्लो म्हणतो. याच्यामध्ये आपली जी ड्रॉप्सवरची डिपेंडन्सी आहे ती कमी होऊ शकते. याशिवाय MIGS म्हणजे मायक्रो इन्व्हेजिव्ह सर्जरीज काही उपलब्ध आहेत. याच्यात काही स्टेंट्स आहेत, याच्यामुळे सुद्धा डोळ्याचं प्रेशर कमी होऊ शकतं आणि काचबिंदूचे उपचार किंवा ऑपरेशन्स किंवा वाल्व हे सुद्धा उपलब्ध आहेत. तर ज्यामुळे रुग्णांना काचबिंदूच्या ड्रॉपचा त्रास होतो आहे अशा लोकांना हे बाकीचे उपचार आपल्याला करावे लागू शकतात. तर याविषयी आणखी माहिती पाहिजे असेल तर जरूर तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि आम्ही त्याच्याविषयीची अधिक माहिती देऊ. धन्यवाद.